उन्हाचे चटके बसायला लागले सकाळी 9 वाजता. गाईज गुड मॉर्निंग. अंटा डायरीजमध्ये मी ओंकार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर चला, कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल आणि आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी आत्ता करतोय, कारण रात्री जे झोपलो आम्ही ते डायरेक्ट सकाळी झोपलो आता. सो आता आपण निघालो दूध आणायला. इथे जवळपासच 2-3 दुकानं आहेत. चालत गेलो असतो पण ऊन खूप आहे, त्यामुळं म्हणलं जाऊ दे आपण KTM घेऊन जाऊ आणि आपल्या ब्लॉगमध्ये पण थोडीशी KTM दिसेल. सो अरे बापरे, रस्ते रस्ते रस्ते. इथून ते कमानीपर्यंतचा पॅच आहे ना गाईज, तो थोडा असा खराब आहे. आणि आता तुम्ही राईट अँड लेफ्ट साईडला 2 झाडं बघत असाल आंब्याची. तर कधी पुढे पण येते नुसते आंब्याचे झाडंच येत नसते चारी बाजूला. तुझं आता दुकानाच्या इथे जाताना पण तुम्हाला दिसतील आंब्याची झाडं, ते पण मस्त जवळच आहे. आणि कमानीच्या बाहेर गेल्यानंतरचा रोड पण एकदम असा स्मूथ आहे, मस्त गाडी वगैरे चालवायला भारी येतो. तो आता चला मी दाखवतो तुम्हाला. तर पोचू आपण दुकानात, तोपर्यंत तुम्ही इंट्रो बघा, तोपर्यंत मी कमानीच्या बाहेर पोचतो. चला सुरू करा. गाईज गुड मॉर्निंग. यो कुठले बघा आंब्याची झाडं बघा आजूबाजू. वाटतं बघ येडे गोव्याच्या किनाऱ्या मस्त नुसतं बागाच बागा. पण बघा इथं पाणी असतं, ओढा वगैरे असतो मस्त एकदम. बघा इथे थोडंसं गाईज लालपरी रिस्पेक्ट. सो गाईज इथून सुरू होतो आपला देवगडचा फोर्ट एरिया. काय दिसतं का इथं, हे छोटे छोटे मांदिले आहेत वाटतं. काहीच तुम्हाला देवगडमधला सगळ्यात फेमस बीच दाखवतो आता, मस्त एकदम. हा मेट मुंबरी बीच आहे गाईज. त्यानंतर जाणार आहोत डायरेक्ट कुंकेश्वरला, आणि कुंकेश्वरवरनं डायरेक्ट आपण सनसेट पॉईंटला जाऊया. हे मा शक्ती खड्डे दिसतात ना थोडेसे होल्स, त्यात ना बोगडाचं पिल्लू आहे एक छोटंसं. अख्खा समुद्र आहे तो, अख्खा समुद्र. दिसला का गाईज. वेलकम टू कुंकेश्वर. गाईज तुम्हाला रिझन सांगतो मी आता. कोकणामध्ये आम्ही सारखं काय येतो देवगडला आपल्याकडे. यो गाईज आता तर रोड बघा फक्त आता. छोटा पॅच आहे पण मस्त क्लीनवाला आहे. यो उडले बघा आंब्याची झाडं बघा आजूबाजूला पटापट. इथे थोडासा ओढा आहे लेफ्ट साईडला खाली, तो पावसाळ्यात दिसणार, आत्ता आपल्याला नाही दिसणार एवढा. सो आता तो पावसाळ्यामध्ये कधी आलो ना आपण ते तुम्हाला दाखवेल. तर थोडीशी फवारणी वगैरे चालू दिसते, दाखवता येईल का नाही माहीत नाही, कारण मी चेस्ट माउंट लावला आहे. सो असं एकदम फिरवून नाही दाखवता येईल ना, आई शपथ घशात गेलं. बिरणार नाही ना मी, बापरे. हो का काहीच. इथे एक दुकान आहे, समोर एक दुकान आहे ना, बॅक साईडला 1-2 दुकान आहेत. सो आता यांना विचारू आपण, दूध आणि बिस्किट वगैरे घेऊन जाऊ नाश्त्याला आपल्याला. बघूयात आता आहेत काय आहे त्यांच्याकडे, पण दूध कदाचित मिळेल का नाही मला माहीत नाही. सो आता त्यांना विचारूयात. हे बघा गावाचा व्ह्यू, आंब्याची फवारणी चालू आहे आणि इथं आपलं दुकान. काकू मला दूध द्या ना अर्धा लिटर. पुढे आहे का? मला एक बिस्किट वगैरे आहे आपल्याकडे. कोणते आहेत? खारी टोस्ट. हां एक टोस्टचं पाकिट द्या मला. 40वालाच द्या. गाईज इकडे म्हणजे प्रॉपर कोकणी लँग्वेज बघायला मिळेल. म्हणजे सगळे असे कोकणी याच्यामध्येच बोलतात. काय करता, कधी आला हो. तर काहीच आपल्याला तो दूध आणला मागं जायला लागलं. मागे एक दुकान आहे इथे जवळच आहे, तिथे जायला लागेल. सो त्यांच्याकडनं दूध घेऊ आणि मग जाऊयात घरी. आता थोडी जरा शायनिंग मारतो मी आता गाईज बघा. आता बरंच धतिंग करतो आता बरं. बस जास्त शायनिंग नाही मारायची. समोरनं कोणाला तर डायरेक्ट इज्जतीचा फालुदा. काका दूध आहे, द्या ना मला अर्धा लिटर. आपण दूध घेतलं आता.
आणि गाईज तो झेंडा दिसतोय ना, तिकडं अजून एक दुकान आहे, तिथे पण मिळते बाकी सगळं किराणा माल वगैरे आणि चिकन वगैरे पण मिळतं त्या साईडला. आणि तो सरळ रोड जातो पोकरबावच्या मंदिराला. जाऊयात आपण तिकडे पण. आणि हे जे दिसते ना, हे ग्रामदेवीचं मंदिर आपल्या गावाचं. सो आता चला, दूध वगैरे झाले घेऊन, लेट्स गो. शायनिंग 2.0 इन द हाऊस गाईज. ते धतिंग गाईज, इथं ना फवारणी चालू आहे. तुम्हाला दाखवता येईल का नाही काय माहीत नाही मला, पण थोडं आतमध्ये काळोख आहे झाडाच्या खाली. ट्राय करतो एक मिनिट. काय तुम्हाला दिसतंय की ते आंब्यावर ना फवारणी करतात असं. तर इथं देवगडमध्ये हापूस आहेत ना जेवढे तिथं असं फवारणी करतात. म्हणजे पूर्ण काळजी घ्यायला लागते आंब्याच्या झाडात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही का की आंबे येतात डायरेक्ट येतात, असं नाही. आंब्यावरती फवारणी करण्याचं असं औषध पडते. बापरे, इथं मी चला चायला गाईज, परत तोंडात उडलं माझ्या ते फवारणी सगळी. मरते वाटतं आज. काय ते 390 आहे ना, ते 390 सेगमेंटमधली सगळ्यात टॉपची बाईक आहे आपली. हिला कोणी बीट नाही करू शकत. हो, मला आवडती. आणि माझ्या भावाला पण, म्हणून त्यांनी घेतली. चला, बॅड पॅच परत सुरू झाला एक थोडासा. आजचा प्लॅन असं ॲज काही नाही आहे आपला. फक्त एक चिल डे म्हणून आपण एक घरीच थांबू किंवा बाकीच्या आजूबाजूची मंदिरं वगैरे करायची इच्छा आहे. सो आता बघूयात कसा होतो आजचा दिवस, कारण काल दमून भागून आलो सुद्धा. आज रिलॅक्स मारावं घरीच. काहीच तुम्हाला रिझन सांगतो मी आता. कोकणामध्ये आम्ही सारखं काय येतो देवगडला आपल्याकडे. तर हे आहे आपलं फार्म हाऊस, गायत्री फार्म बावगड. तर हे आपलं फार्म हाऊस आहे. 25-30 गुंठ्यामधलं हे आपलं फार्म हाऊस आहे. मस्त झाडं वगैरे लावलीत. ते सुपारी नारळाची झाडं आहेत. इथे आपलं फार्म हाऊस आहे. आतमध्ये मस्त टेरेस वगैरे, एकदम परफेक्ट लोकेशन. इथून बीच मोजून 5 ते 10 मिनिटावरच यायचं. आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत इथनं. इथनं गणपतीपुळे ऑलमोस्ट 100 किलोमीटर आहे. नाही, गणपतीपुळे 60-70 किलो, 100 किलोमीटर आहे. प्लस देवबाग आहे, मालवण आहे. 2-2 तासावरती सगळं आहे. त्यामुळे इथे आम्ही जागा घेतली, आम्हाला बेस्ट वाटली. तर भाऊ वगैरे भरपूर फिरत होते इकडे तिकडे, पण त्यांना देवगडमधली आवडली. आता इथे भरपूर आंबे वगैरे आहेत, आंब्याची झाडं वगैरे आहेत, सगळं काही. आपली पण आंब्याची बाग लवकरच तयार होईल. अजून 2-3 वर्ष लागतील कदाचित, पण होऊन जाईल लवकरच. कारण आत्ताचे छोटेसे आंबे आहेत, 2 वर्ष आलेत. त्यांना थोडी निगा राखावी लागते. भरपूर काय काय करावं लागतं, खतपाणी द्यावं लागतं त्यांना. सो त्यामुळे आमच्या इकडे 2 वर्षातनं चक्र असतात. आमच्या असतात, भावाच्या असतात, माझे मामा येत असतात, आत्या मामा येत असतात. सो त्यासाठी यावं लागतं. प्लस आमच्या इथं फॅमिली फ्रेंड्स आहेत, साटम काका म्हणून. तर थोडंसं देखभाल करतात मध्ये मध्ये येऊन पाणी वगैरे. आता आपण पाणी वगैरे टाकणार आहे, पण इथं ना सकाळी लाईट गेली आहे. तर मे बी इकडे लाईटचा थोडा प्रॉब्लेम असतो. सो लाईट गेली आता, त्यामुळे मी मोटर नाही लावू शकत आहे. सो जेव्हा मोटर लावू तेव्हा आपण पाणी वगैरे घालू, तेव्हा पण दाखवतो तुम्हाला कसं काय काय असतं, कुठले कुठले आंबे लावलेत. आंब्याचे पण टाईप्स आहेत इथं, असं नाही की एकच देवगड हापूस आहे, त्यात पण आंब्याचे टाईप्स आहेत. सो आता ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने मी. चला गाडी वगैरे आत घेऊ, चहा वगैरे ठेवू, फ्रेश वगैरे होऊयात. भेटूयात पुढे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. शपथ कुत्रे करून जुने काहीच टॅनिंग पडायची कामं आहेत. हाफ टी शर्टच आणले ते आम्ही सगळे. आमचं तुळशी वृंदावन आहे, आमच्या आत्याने बनवलेलं. त्याला पण पाणी घालायला लागणार थोड्याने. आंघोळ केली की सांगतो भावाला टाकायला. छोटी छोटी जास्वंदीची झाडं आहेत, सगळं काय काय. इकडे असं या बाजूला आहे, प्लस इकडून असं राऊंड आहे आपल्या फक्त फार्म हाऊसच्या अवतीभोवती. तशी छोटी झाडं आहेत, होतील ते हळूहळू आता वाढतील. जेव्हा वाढतील तेव्हा मज्जा इन लाईफ. गाईज, भाऊ म्हणतोय आंबे आलेत आत्ताच. हे एवढे एवढे छोटेसे झाडं, हे झाडं केवढी आहेत बघा, त्या झाडाला आंबे बघा. ते बांधले का रे? म्हणजे आंबे बांधलेत का ते? कशाला? अरे अच्छा, ओके. हा, कळलं. फिरून बांधले काय जाऊ का एवढं
एवढ्याशा झाडाला आंबे आले. तिथं वरती पण एक दिसला का बघा, आणि प्रॉपर आलाय. इथे इकडे पण असतील आय थिंक, या बाजूला नाही, त्यालाच आलेत वाटतं. काल झाड कसलं रे, काय झालं, आलमाठ आहे इथे. टोटल झाडं किती आपली, 20-25 तरी झाडं आहेत आपल्या आंब्याची. 20 ते 25 झाडं आहेत आपल्या आंब्याची इथे. त्याची थोडी लांब लांब लावलेत. इथे पण हा बघा, ते केळीचं आहे. आणि ही आपली बॅक साईड आहे, किचनमधनं आपण डायरेक्ट बाहेर आलो ना तिकडे येते. इथं पण भरपूर स्पेस आहे, पुढे पण भरपूर आहे. त्याला बोललेलो इथं मागं आपण स्विमिंग पूल काढू, तो नाही बोलला. कारण इथं खोदाखोदीचा सीन कसा आहे काहीच माहिती आहे तुम्हाला. इथं इथली जी जागा आहे ना, तर ह्या थोडंसं दगड आहे, असा ब्लॅक दगड दिसतोय का, ही थोडीशी जागा दगडवाली. तो ह्याला ना मायनिंग करायला लागतं. ते फोडतात ना बॉम्ब टाईप, ते मायनिंग करावं लागतं इथे. मग ते मायनिंग करून मग खोदावं लागतं. असं शॉट इथे. सो जेव्हा ही झाडं मोठी होतील तेव्हा एकदम मस्त म्हणजे सावली एकदम प्रॉपर आमचं फार्म हाऊस. हे बघा, या बाजूने असं दिसतं, पूर्ण चारी बाजून सेम आहे. बायगोने, हे आपल्या 2 गाड्या उन्हात थांबलेल्या आहेत. आणि हे जे गवत दिसतं काहीच, हे गवत इथे उगते पावसामध्ये थोडं थोडं, तर हे सगळं काढून ठेवतात इथे. आणि हेच गवत आपले आंब्याच्या ज्या पेट्या असतात ना, आंब्याच्या पेट्यांमध्ये ते गवत सगळं हे टाकतात. आणि हे पूर्ण गवत ना इथे उगतं. आपल्या आजूबाजूला जे आहे ना, इकडे सगळं ते गवत उगतं. मग त्या लेडीज लोक येतात, ज्यांच्या आंब्याच्या बागा आहेत, किंवा कोणी घेऊन जातं, असं काही हे नाही आहे, कोणाचं मालकी हक्क नाही तिथे. सो तिथनं पूर्ण घेऊन जातात ते गवत, आणि पूर्ण आंब्याच्या पेट्यांमध्ये हेच गवत यूज करतात देवगड हापूसमध्ये. सो रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस हे 2 टाईप्स आहेत, म्हणजे आंब्यांच्या राजांमध्ये, हापूसमध्ये प्रॉपर. बट मी जेवढंही चेक केलेत आणि जेवढे खाल्लेत ना, तर मला देवगडचा हापूस खूप आवडला आहे. आम्ही जेव्हा पण येतो इथं, आमचे साठम काका आहेत, त्यांच्या बागा आहेत ना, सो ते जेव्हा आंबे काढतात ना, ते पूर्ण आपल्या फार्म हाऊसच्या अख्ख्या त्या फरशीवरती पूर्ण त्यांचे आंबे असतात जेव्हा ते काढतात तेव्हा. दाखवेल तुम्हाला कधी मे महिन्यात आलो ना आम्ही. आणि मे महिन्यामध्ये नाही मिळत आंबे, आता मार्च एप्रिलमध्ये त्यांचा सीझन चालू होईल, जेव्हा ते काढतात आणि एक्सपोर्ट करायला चालू करतात. मे महिन्यात आलं तुम्हाला काही भेटत नाही इथे. आणि आपण जमलं तर साठम काका आहेत ना, त्यांच्यासोबत त्यांच्या बागेत पण जाऊयात. आंब्याची बाग तुम्हाला दाखवतो, त्यांची काळजी कशी करतात दाखवतो. भरपूर अजून काय एक्सपिरियन्स असतील, अजून त्यांचे काय असेल ते सांगतील आपण. सो लेट्स सी, स्टे ट्यून्ड. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो, लेट्स गो. ऐसा है हमारा फार्म हाऊस. काय असं आहे, हे एक एंट्रन्स आहे आमचा. हा मोठा हॉल गेलाय, लाईट गेली थोडं ॲडजस्ट करा. तर 2 बेड आहेत आमचे, मोठा हॉल आहे हा. काय वायफाय वगैरे सगळं घेतलं आम्ही, नो टेन्शन. वायफाय इज मस्ट. ते गॅजेट्स आहेत. हा एक असं थोडासा रूम आहे, नॉर्मल असं केलं आहे, बेडरूम टाईप. ते भांडी ठेवलेत. इथे देवार आहे आपला, देवाचं घर, देवघर आहे हे आहे. आणि इथून वरती गेले की टेरेस, डायरेक्ट टेरेस पण छान आहे आम्हाला. तसं किचन आहे. किचन आम्हाला म्हणजे पहिल्यापासून ते ओपन किचन करायचं होतं, असं ओपनवरती पूर्ण. सो असं ओपन किचन आहे. इथून 4ही साईडने फिरून असं जात आहे. ही बॅक साईड आहे आपल्याला, जे दाखवली होती तुम्हाला मगाशी मी, बॅक साईड आहे. इथे एक मोरी टाईप केलंय, कपडे वगैरे धुवायला, भांडी घासायसाठी, जास्त पब्लिक आली, पाहुणे वगैरे आले तर. हे टॉयलेट बाथरूम आहे. हे वेस्टर्न आणि हे इंडियन दोन्ही केलेत. कोणाला कुठं जायचं तिथे जा, नो टेन्शन. आणि इथे आपला झोका, आमच्या बोबूने हट्ट करून बांधून घेतला आमच्या मामांकडनं. तर आमच्या मामाने बनवला तो झोका, मस्त आहे. काय तर नाही ना, पहिल्यांदा बसतोय मी. यो, एक मिनिट. ऐसा है हमारा झोका, असा आपला झोका. चला गाईस, आता फ्रेश वगैरे होतो, चहा घेतो जरा मस्त एकदम. भेटूयात पुढे.
यो गाईज लेट्स गो. मस्त जुगाड झालं रे. यो शॉट तर बघ येडे हे बघ. हां माहिती आहे मला, पण मी म्हणून एवढं जास्त लांब नाही काढला. गाईज आम्ही देवगडच्या मेन मार्केटमध्ये चाललो आहे, जरा थोडं पेढे वगैरे आणायचे. राईट. अच्छा ओके कमान इट ना. ओके गो अहेड. गाईज इकडं 32 डिग्री आहे सध्या. बेकार ऊन आहे. कॅमेरा अँगल का हलतोय माझा जरा. थांब जरा. 2च लिमिट्स थांब. बरं 2च मिनटं थांब. 2च मिनटं. 2 लिमिट्स रे माझ्यासाठी. थांब की रे. तुझ्यासाठी किती वेळा थांबलोय मी काल. टाइम वेस्ट. अरे तो हा आहे ना माझा. ते करतो मी तर. गाईज मी आहे ना ते जरा पेट्रोलचं झाकण उघडतो, कारण कालपासून आपल्या गाड्या ना जरा उन्हात होत्या ना, सो थोडंसं त्यातली हवा बाहेर काढूयात. काही जे आपले वेगवेगळे रोड आहेत आपल्या गावाकडे ना. आता आपण काल इथनं नव्हतो आलो, काल बॅक साईडने आलो होतो तिकडून. आता आपण दुसऱ्या रोडने चाललो आहे. सो आता फक्त आंब्याच्या बागा तुम्ही. मस्त एकदम आंब्याच्या बागेमध्ये आपली खेळतोय जरा आपण. यो गोव्याच्या किनाऱ्या गाईज तुम्हाला देवगडच्या आंब्याचे मी वैशिष्ट्य सांगतो. तर देवगड आहे ना असा डोंगराळ प्रदेश आहे, म्हणजे डोंगराळ भाग आहे. तिथं ना वरती अशी सगळी दगडं आहेत. जसं तुम्हाला मगाशी मी दाखवलं ना, तिथं मायनिंग करून मग त्यात माती भरून मग आंब्याची झाडं लावायला लागतात. सो त्यामुळे ते आंब्याला एक वेगळीच चव आणि वेगळाच दर्जा आहे. आणि असं म्हणतात की म्हणजे मी जेवढं ऐकलं तेवढं सांगतो तुम्हाला, की जेव्हा असा नॉर्मल हापूस असतो त्याचा वास आपण नाकाजवळ घेऊन एकदम असं बघतो, आणि रत्नागिरी हापूस जो असतो ना त्याचा असा पूर्ण रूमभर वास दरवळतो. आणि जेव्हा देवगड हापूस तुमच्या घरात असतो ना, तेव्हा तुमचा अख्खा घरात वास पसरतो, प्लस बाहेर सुद्धा त्याचा वास येतो. असं जेवढं मी ऐकलंय किंवा जेवढं मी बघितलं तेवढं मी तुम्हाला सांगतो. ते इकडच्या रोडला क्लास आहेत. मस्त वाटतं जायला गाडी चालवायला. संध्याकाळी तर असलं भारी वाटतं ना इकडे, आणि रात्री वाटते. नुसत्या आंब्याच्या बागा, नुसत्या आंब्याच्या बागा. त्या देवगडपासून जी एस टी आहे ना कुंकेश्वरची, ती या मार्गे येते, कारण त्या साईडनी रोड नाही आहे, कारण तो उतार खूप एक्स्ट्रीम आहे आणि तिथनं जायला जागा नाही. तिथं तर अल्टरनेटिव्ह रोड काढतात येते, पण या बाजूनेच येते कुंकेश्वरची एस टी. अगर मेरी एकदम मोशन ब्लर. तर काहीच कॅमेरा पुढचा काढून मी मागं लावला आहे, कारण मला तुम्हाला ना आजूबाजू दाखवता येत नाही, ते एक थोडंसं रिस्ट्रिक्ट होतं आहे. सो त्यामुळे गाईज आता फक्त आंब्याची झाडं चेक करायला आहे. नुसते आंब्याच्या नारळाचे दिसतील तुम्हाला बघा, थोडी मस्त नुसतं बागाच बागा. गाईज आपण बघा इथं पाणी असतं, ओढा वगैरे असतो मस्त एकदम. बघा इथे थोडंसं पावसाळ्यामध्ये मस्त वाटतं. इथं आपल्या घराच्या शेजारी पण एक लेक आहे, ते पण दाखवतो तुम्हालाच मस्त. कारण काल तर एवढी झोप झाली आहे, आता परत झोप यायची इच्छा नाही आहे. मस्त फ्रेश वाटतंय. आता आवाज येतो का रे ब्रो? ये मस्त. ब्रो ब्रिजवर ना कुठं? हां इकडं ना. आंबेच आंबे गाईज, तुम्ही बघू शकता एकदम मँगो मँगो.
आणि हे तुम्हाला जेवढं दिसतंय ना काही सगळं, पण तेवढी काळजी पण हे लोक घेतात त्याची. म्हणजे नाही म्हणलं तरी प्रत्येक झाडावरती 8 ते 10 हजार रुपयाची त्यांना फवारणी करायला लागते. जे आपण तुम्ही सकाळी बघितलं ना ते वालं, हे काय आपण मस्त बांधलं यांनी. दोन एसट्या एक नंबर गाईस, लालपऱ्या खासलेल्या दिसत आहेत. अंजाम है ते मेरा होना तुम्हें है. गाईज लालपरी रिस्पेक्ट. ही प्रॉपर लालपरी आहे, ती जुनीवाली दिसती ना ती वाली. हे आत्ताच्या EV BV त्या नाही वाटत, एवढा फील नाही येतात. या गाडीमध्ये फील वेगळाच आहे. आपला 390 आली का? यो 390 इन द हाऊस. येस. अरे पुण्यामध्ये म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्या इथनं प्रोव्हाइड होतो एसट्या. तू बघ ना कुठली पण नोटीस कर, MH14 असते. येस गाईज, इट्स MH14 रिस्पेंडिक्युलर. हो, याला गॉगल अडकवायला पाहतो ना, वायझरवर ठेवले. अंजाम है ते मेरा. काय नुसत्या आंब्याच्या बघा, ही पण एक छोटीशी आंब्याची बाग आहे. आपली बाग आहे ना अशी दिसेल काय, जेव्हा झाडं वाढतील ना तेव्हा काय अशी दिसणार आहे. मस्त एकदम. मोहर थोडा जळलाय रे, तू बघ. हां गाई, थोडं हवामानामुळे ना मोहर थोडा जळलाय देवकडचा. टाकू का? बाय बाय ST. बघा इकडे खाली पण बाग आहेत, इथे पण बाग एक. लोकांनी जाळ्या लावलेत कारण ना त्यांचे आंबे प्रॉपर रस्त्यावर येतात असे आंबे. आणि ना लोकांना म्हणजे जे पर्यटक असतात ना त्यांना असं वाटतं की हे आंबे वगैरे आपण तोडून कधी घेऊ शकतो, कधी खाऊ शकतो. पण असं नसतं, कारण तो त्यांचा एक बिझनेस आहे. त्यांनी झाडं लावले तेवढे ते काळजी घेतात. म्हणजे त्यांना कधी कधी तर लोक राखण पण करायला बसतात नाही का, माकडं येतात, लोक तर असतातच. पण तरी तो एक असते त्यांची एक प्रत्येकाचं. सो आपण ती रिस्पेक्ट केली पाहिजे. आम्ही पण एवढा वेळ आलो पण आम्ही कधी स्वतःहून तोडले नाहीत आंबे. लोकांनी देणं वेगळं आणि स्वतःहून तोडून मिळून खाणं वेगळं ते. आणि त्यांची स्वतःची झाडं आहेत, त्यांनी फार काय लेकरा बाळांसारखे त्यांना वाढवलेले आहेत, त्यांचे बिझनेस आहेत. त्यामुळं मला इथे पण योग्य नाही वाटत. यात आपण ते थोडं हे घ्यायला आलोय, पेढे वगैरे. नाही यांचं एक आहे एक आउटलेट असं छान आहे. आम्ही दरवेळेस घेतो इथून काही ना काहीतरी. फॅक्टरी आउटलेट आहे, गोल्ड गणेश समथिंग. फॅक्टरी आउटलेट आहे. आपले जेवढी मंदिर आहेत ना तिथं भाऊ जेव्हा पण आम्ही येतो इथे तर तो प्रत्येक ठिकाणी पेढ्याचा बॉक्स ठेवतो. आपल्या मागे झालं, शेजारी स्वामींच्या मठात झालं, कुंकेश्वरला झालं, अशा 2-3 ठिकाणी ना जेव्हा पण आम्ही येतो ना तेव्हा पेढ्यांचे बॉक्स ठेवतो. सो तेच पेढे घ्यायला लावले आता आपण. आज कुंकेश्वरला जाऊयात. तर आम्ही महाशिवरात्रीला येणार होतो पण ती मेडिकल इमर्जन्सी आली आपल्या घरी. सो त्यामुळे ते आपलं कॅन्सल झालं. सो त्याचं म्हणणं आहे की जाऊन यावं एकदा. आपण तेव्हा येणार होतो. ठीक आहे चालेल, एवढं काही नाही. आता इथं आलो आहे. इथं तर आहे भरपूर काय काय आपल्याकडे, काजू बिजू चकना आयटम सगळं. पण आपण तर तसलं काही करत नाही. सो आतमध्ये पण आहे ते असं मँगो पलते. आम्ही दरवेळेला काय ना काहीतरी घेऊन जातो इथलं, चिवडा वगैरे. आणि यांच्या टेस्ट वेगळ्याच असतो, अशा क्लास असतो. ते बरोबर चात खायला तुला खारी बिरी घ्यायची का? नाही येत का? मँगो पोळी, आम पापड, लोणचे. ते कोकणात जेव्हा पण तुम्ही कोकणात याल ना तुम्हाला असे वेगवेगळ्या टाईपचे लोणचे बघायला मिळतील ना, म्हणजे कधी तुम्ही ऐकले पण नसतील आपल्या टाईपचे लोणचे तिथं. मी तर एकदा तुम्ही ऐकलं असेल की नाही, गणपतीपुळेला गेलो ना तेव्हा
ह्याचं कोळंबीचं लोणचं आणलं होतं घरी खायला. मी एकट्यानेच खाल्लं, बाकी कोणी खाल्लंच नाही. मी एकट्याने संपवून टाकलं ते. चला घेतलं वाटतं भावानी पेढे वगैरे, तर आपण निघूयात. तर डायरेक्ट बघू आता कुठं जायचं ते. बरं मंचुरियन पकोडा आटा आहे रे, नुसतं तळायचं. त्याला भाज्या लागतात ना. आय डोंट नो. मग काय नुसतं काय पकोडा थोडी करणार. हां, नुसतं डायरेक्ट रेडीमेड पीठच आहे सगळं आहे त्याच्यात, फक्त मळून हे करायचं. मंचुरियन पीठ भांड्यात आणून घ्या. 500 ग्राम बारीक चिरली कोबी पिठात टाका. गरजेचं पाणी ठेव नाही ठेव, नको ठेव. कोबी बिबी चिरा बिरा नको आपल्याला काय. गाईज, तर शॉपिंग वगैरे झाली आपली आणि आता निघालो आपण जरा जेवण पण करायचं चाललं आहे कुठेतरी, पण व्हेजच खायचं आहे कारण संध्याकाळी मंदिरांना वगैरे जायचं. सो व्हेजच खायचं आहे आणि भावाला पण पेट्रोल भरायचं आहे. सो चला. इथले लोक डेंजर आहेत. अरे डुरक्या, तिथून करूया हळद. सगळे जस्ट आता बाहेर पडलो घरातून. सो म्हणलं आता बाहेर आलो सिटीमध्ये, तर म्हणलं जेवण करून जाऊ, कारण घरी काय बनवायला लाईट पण आहे, त्यामुळे मूडच नाही मला. सो आता मग इथं आलं व्हेजच खाऊ. आपल्याला मंदिरात जायचं कोण काही शोधून आलं. सो त्यामुळे मग आता ते व्हेज खाऊ. व्हेज ऑर्डर दिली आणि ऑलवेज सोलकडी. हां सूप. चला मग भेटून. तर गाईज मस्त असं जेवण वगैरे झालं आपलं आणि आता आपण निघालो आहे देवगडच्या पोर्टवरती, जिथं माशांचा लिलाव वगैरे होतो ना, तर तिकडे चाललो आहे. तुम्हाला दाखवतो ते पण. तर चला, इथूनच सुरू आहे रोड. गायज रिस्पेक्ट देतात पोरं आपल्याला, गेअर्स नसून पण, कारण आपले हेल्मेट बाप आहेत. काय जाऊ का, इथं खाली बंदर आहे ते, आपण तिकडंच चाललो आता. पुढून आय थिंक वळून यायला लागणार आहे आपल्याला. इथून खाली ना का नाही? हाच रोड साटमला जातो ना रे? मोठी लढाई र लढू. पार्कर. जाईल की तू थोडं पुढे घे, पुढे घे म्हणते तू. चल कारण आय थिंक आपण जे थांबलो होतो ना, तिथं शेजारी खांबीम होतं. सो गाईज इथून सुरू होतो आपला देवगडचा पोर्ट एरिया. बघा लेफ्ट साईडला तुम्हाला बोट्स वगैरे दिसत असेल सगळे. इथं सगळी मासेमारी वगैरे सुरू असते. का बोलतो, घरं बिरं पण कसली भारी आहे ती, बोटीवरती बांधलेली. मग ट्रायम बियम तर दिसते मेन्शन बाबो. हां, काय जिथं बाजार चालू आहे बघा, तुम्हाला आवाज येत असेल तर माहीत नाही मला. तिथं लिलाव चालू आहे, ते असे बोलतात एवढ्याला तेवढ्याला. आपलं कसं IPLचं ऑप्शन तसं आहे ते. इकडं का? हां चल, हे इथं का? हां, वाव. थांब 2 मिनटं.
मागडी नाहीत. काय दिसतं का इथं? हे छोटे छोटे मांदिले आहेत वाटतं. तेवढे आहेत बघा. एकदम तिथं बोंबील आहेत वाटतं. तिथं असं पूर्ण लिलाव चालू आहे. वाळायला टाकलेत मस्त एकदम. बोंबील आहेत. वरती पण सुके वरती बांगडे आहेत. इथे सुके मांदेली आहेत. बघा पूर्ण बंदर आहे असं. हा तुझ्या मागच आहे मी. बेकार गाणं वाजत येतोय गाईज. इथं पण वाढत घातलेत. इट्स द बिझनेस. इट इज बिझनेस. तिथं बांगडा आहे बघ पुढं. हे बोंबील आहेत. वरती बांगडा ठेवला वाटतं तो. आणि हे ना आय थिंक मांदेली आहेत वाटतं छोट्या छोट्या. हां ते मोठे मोठे बोंबील आहेत. हां म्हणलं ना वरती बांगडे आहेत. इथं मांदेली आहे. हे छोटे मामांना आवडतात सुकी मासे. हो इथं वरती पण येते काहीतरी. हा इथनं राईटनी चल वर. हे काका पण काहीतरी करतायत. तेव्हा इथं आंब्याची बाग. वन मोर. नुसत्या आंब्याच्या बागा. हे भुताचं झाड आहे. इथं रात्रीचे लटकलेले असतात आडळी. हे बघा हा ना देवगडचा बस स्टॉप इथे आतमध्ये. तर आपल्या स्वारगेटवरनं आहेत बस इथे. एक रात्री एक सकाळी एक पहाटे. डायरेक्ट देवगड. इथं उतरून तुम्ही कुंकेश्वरला वगैरे जाऊ शकता. रिक्षा असतात इथं का साईडला रिक्षा आहेत सगळ्या. आपल्या घरी जाऊ शकता. पण तेवढाच टाईम लागतो. 8 ते 10 तास तर लागतात आपल्याला यायला. कारण ती बस ना कोल्हापूरच्या आतमधनं जाऊन मग ती बाहेर येऊन मग ते गगनबावडा वगैरे उतरून येते कधी. आता मी थांबलो जरा बेकरीमध्ये. संध्याकाळी खायला चहामध्ये वगैरे घेतलं आहे सगळं. आय होप घरी गेल्यावरती लाईट आली पाहिजे. बोर होईल नाही तर. काहीच तुम्हाला देवगडमधला सगळ्यात फेमस ब्रिज दाखवतो आता. इथून व्ह्यू असा कमाल दिसतो ना. बघा आता तुम्ही. थांबूयात 2 मिनटं पण. इकडे बघा दिसला का समुद्र. मस्त एकदम. कुणाचा. तर काहीच हा पूल आहे आपल्या देवगडमधला. आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हे तारा मुंबरीचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. ही अख्खी खाडी आहे. आता ही तुम्हाला तरी दिसतं इथं माती वगैरे. पण उद्या जर सकाळी जर आलो आपण तर इथं ना पाणी भरलेलं असेल. भरती आवडीचा विषय हा. तर बोट चालली इथं मस्त एकदम. बेंडू बॉईज थांबला तिथं. आणि इथं ना मस्त व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा. माझी इच्छा आहे कधी नाही का बोटवाल्यासोबत जायचं फिशिंगला. भेटेल का नाही काय माहीत. आणि आपण तिकडं पण जाणार आहे. बघू आता थोड्याने जमलं तिथं जाऊ. मस्त. दिस इज कोकण यार. रिअल कोकण. एकदम भारी. मस्त एकदम. इथं ना सकाळी नाही तर मस्त सनराईज होतो. त्या बाजूला तिथं सनराईज होता. बस दिस इज कोकण यार. तिथं जाऊन बसायचं मस्त शांत. कुणाचं घेणं देणं नाही. मस्त रिलॅक्स. दुपार असू सकाळ असू मेंटल पीस मिळणार हे नक्की. त्यामुळे आम्हाला कोकण आवडते यार. कधी या कधी बसा. आणि देवगड मेन म्हणजे तुम्ही बघितलं असेल. आणि आम्ही पण मोस्टली प्रेफर करतो की जिथं गर्दी नसेल तिथं जातो. नको आम्हाला वॉटर स्पोर्ट नको आहे. काही नको आहे काही नाही. फक्त शांत जाऊन बसायचं मस्त चिल करायचं. एवढंच आमचं मोठं आहे. बाकी काही नाही. तर चला वी आर हेडिंग टुवर्ड्स घर. थोडंसं आपल्या आजूबाजूचे जी मंदिर आहेत तिथं जायचं जरा. तर आता पेढे जे घेतलेत ते पेढे ठेवायचेत. सो चला लेट्स गो. आपण ना काय उद्या सकाळी ना भरपूर फिरणार आहे. अर्ली मॉर्निंग शूट करायचं आपल्याला जरा. तर सकाळ 4 वाजता निघणार आहे आम्ही. नाही आम्ही सनराईजच्या आधी निघायचं चाललं आहे प्लॅन. मस्त गावातनं गावातनं फिरायचं आहे. बघू काय काय बघायला मिळेल.
सनराईज पण दाखवतो तुम्हाला मस्त. राईट येऊ का? हां अच्छा ठीक आहे. गाईस तुम्हाला आता एक मस्त रोड दाखवतो मी बीचच्या साईड्स. दिसला का? यो दिस इज कॉल्ड देवगड. देवगडचा तारा मुंबरी बीच ना ब्रो? हा आहे तारा मुंबरी बीच. हा मिठ मुंबरी बीच आहे गाईज. अगर इथं आम्ही इथे येतो. जर आम्हाला जर भिजायचं वगैरे असेल ना, आतमध्ये जाऊन पोहायचं वगैरे, तर आम्ही इथे येतो या साईडला. एकदम मस्त बीच आहे. तुम्हाला कोण दिसणार पण नाही, कोण कुत्रं नाही, पब्लिक नाही, काय नाही. आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही इकडेच का फार्म हाऊस घेतलं, इकडेच काय घेतलं. तर बघा या गोष्टीसाठी अजिबात गर्दी नसते. मोजकेच ओकेजन आहेत की जेव्हा इथं गर्दी असते. एक तर कुंकेश्वरची जत्रा असते आणि आता उद्या होळी आहे. तर होळीचं इकडं मला नाही वाटत काय महत्त्व आहे, कारण आम्ही विचारलं आमच्या साठम काकांना, ते म्हणले होळीला इकडे काही नसतं आपल्या इथं. सो मोस्टली होळीला इथं काही नसतं. कोकणातला हा भाग आहे. तो कोकणातली पहिली असं हे बघितलं असेल मी प्लेस की जिथं होळीला जास्त असं हे काय नसतं. तर शिवरात्रीला इथं खूप मोठी जत्रा असते. लोक म्हणजे एवढे हॉटेल्स वगैरे सगळे फुल असतात. कुठं झोपतात, पेट्रोल पंपावर झोपतात, भरपूर काय ना. आम्हाला शिवरात्रीलाच यायचं होतं पण जमलं नाही आम्हाला. सो इट्स ओके, नेक्स्ट इयर बघा. कदाचित तुम्हाला दिसत असेल. तर आपण सनसेटला तर येतोच आहे. आता घरी जाऊयात जरा. आणि हे देवगड जी प्लेस आहे ना काय, ती आधी अजिबात फेमस नव्हती. म्हणजे होती फेमस पण कोणी येत नाही येत. पण आता ना थोडं रील्समुळे वगैरे ना भरपूर लोक यायचं इथं ट्राय करतात. पण तरी पण लोक आली तरी एवढी गर्दी नसती. आणि आत्ता तुम्ही बघू शकता, आत्ताच आपण बीचवरून आलो, कोण कुत्रं नाही तिथे. इवन सनसेटला पण कोण नसणार आहे. त्यामुळे आम्हाला आवडतं. एकदम रिलॅक्स, पीस, मेंटल पीस, शांत, जसं आम्हाला हवं आहे तशी जागा आहे. तेव्हा कधी ते हां जा जा तू जा. तू वरती चाललाय का? हां मग तेच म्हणलं मी. टाक लेफ्ट घ्यायचं. तो एक कोस्टल रोड आहे, तिथं आपण थोड्या वेळाने येऊ. आता आपण घरी जाऊयात आधी. तुम्हाला कदाचित तो दिसत असेल. आपण इथं लेफ्टने चाललो आहे गावातून. हो का? आणि इथं ना स्वामी समर्थांचं मठ आहे. आता आम्हाला 2-3 वर्ष झाले आहे इथे, पण आम्ही कधीच गेलो नाही. तर आता आम्ही जाणार आहे. उद्या आपण चक्कर मारू इथे नक्की. हां आपण नाही ना गेलो, आपण जाऊ. सो वेलकम टू मॉरो देर. तर चला आता वी आर स्ट्रेट हेडिंग टू आवर होम. हां हे मुंब्रादेवी मंदिर गाईज. आणि यावरूनच या गावाचं नाव आय थिंक मीठ मुंबरी पडलं आहे. सो इथं पण येऊ मंदिरात उद्या पूर्ण आपला डे आहे तो मंदिर डेच आहे. सगळ्या मंदिर फिरणार आहे आपण आजूबाजूची. तुम्हाला सगळे टॉपचे 5 मंदिरं मी तर नक्की दाखवणार तुम्हाला. हे 3 भावांची घरं सेम बांधली त्यांनी. हां इना मीना डिका तिघांचे भांडणं आले त्यांच्या पप्पांनी, मग दिली त्यांना वाटाई करून, त्यांनी बांधलीत सेम. हा आहे आपलं चेनसॉ मॅन. हां सुधीर मुकेश मंगेश. म्हणजे सुधीरच्या मागे उभा मंगेश, पुढे उभा मुकेश, असं येतं. आंबेच आंबे. तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती, पण आहेत बघा, आलेत छोटे छोटे. हा रोड आहे ना काहीच राईटवाला, तो कुंकेश्वरला जातो सरळ, आणि हा आपल्याकडे जातो डायरेक्ट. हा रोड बघा आता दिसला का तो? ये माय बॉय, लेट्स गो. आणले ते दादा 80ला आहे मी. बघा फक्त बघा रोड बघा फक्त. एकटा घुमवतो तुझे शूटर 4, मग लफड्याची रम्मी आणि शॉटला 10.
झोपवा झोपवी शॉट. लीना लिनी आता करू शकतो लिनी अडे तू ना. हां दुर्कट लपड्याचे रम्य मग शॉटला दार. म्हणजे इथून देवगड काय 6 ते 7 किलोमीटर आहे, पण असं वाटत नाही कारण मजा येते रोडला गाडी चालवायला. डोरके आलाय गाईज. डॉक्युमेंटरीला चला. असं वाटलं बैल वराडला. इधर आहे तो डायरेक्ट लेफ्ट लेने का. तिथं ना एक लेक आहे गाईज तो वाला. पण जाऊया नंतर. भारी वाटतं तो का इथे समोर दिसत असं तुम्हाला. इथे छोटासा लेक आहे, मस्त लेक आहे. असं बसलं ना छान वाटतं इथं. गाइस वेलकम टू गायत्री फार्म्स. आणि गेट ओपन ठेवत का नाही आपण माहिती काय, कारण ना गाई वगैरे येतात आतमध्ये डायरेक्ट ते झाडं बिडं खाऊन टाकतील आपली. त्यामुळे आम्ही गेट ऑलवेज बंदच ठेवतो ते. राहू दे. तर काय आपली बॅक साईड आहे. इथं किचनचं आहे. तिथनं आपण जमलं तर आपण गाड्या पण आतमध्ये नेऊ शकतो माहिती का, सेफ्टीसाठी. सेफ्टी इन द सेन्स इथं ऊन खूप असतं ना, त्यामुळे बाहेर उन्हात ठेवू वाटत नाहीत. बाकी काही इश्यू नाही आहे. तर बघ इथनं पण जसं चढवायचं म्हणलं तर इथनं पण आपण ओट्यावर घेऊ शकतो गाड्या रपक करणं अशा. तर ते परवा घेऊ जेव्हा लगेज वगैरे सॉर्ट करायचं असेल ना आपल्याला तेव्हा. तर आता काय आलं, काल रात्रीपासून लाईट नव्हती ना आपल्याकडे. रात्री म्हणजे आम्ही झोपलो होतो ना, पहाटे कधी गेली आय डोंट नो. सो आम्ही चेक केलं. सकाळी तर काही चेक केलं नाही, मला लोड शेडिंग वगैरे असेल किंवा नाही का नॉर्मली लाईट गेली असेल. तर आम्ही बाहेर फिरून आलो, आत्ता आलो घरी. तर तरी पण लाईट नव्हती आणि बाकीच्या आजूबाजूला स्पीकर वाजतात काहीतरी चालू आहे. तर भावाने चेक केलं मीटरमध्ये, तर मीटरमध्ये लाईट होती. मग आम्हाला काय वाटलं आतमध्ये काही इश्यू झाला आहे की वायर बियर कुठे शॉर्ट सर्किट झाली. तर आम्ही सगळं चेक करत होतो. आता चेक केली, मग ते टेस्टर आणायला गेलो. टेस्टरने चेक केली. मग भावाने वायरमॅनला फोन केला इथल्या. तर ते म्हणले की तुम्ही बिल चेक करायला. मग आम्ही बिल भरलं. बिल भरल्यानंतर लगेच लाईट आली. म्हणजे इट्स लाईक अ रिचार्ज की तुम्ही 1 महिन्याचं लावून दिलं बसून. तर म्हणजे इथं एवढी भारी सिस्टम आहे. आपल्या पुण्यामध्ये 2-2, 3-3 महिने लाईट बिल नाही भरलं तरी लाईट चालू असते. तर एक चांगली सिस्टम वाटलं. तर तुमच्याकडे असेल, बाकीच्या ठिकाणी असेल आय डोंट नो, बट हे तरी मला चांगलं वाटलं बरं इकडचं. चला गाईच, तर आता आपण चाललो आहे. हे आपल्या मागं जे ह्याचं मंदिर आहे ना लिंगेश्वरचं, तिथे चाललो आहे पेढे ठेवायला. आणि आपल्या शेजारी जो स्वामींचं मठ आहे ना तिथे एक चाललो आहे. आणि त्यानंतर मग आपण जाऊ कुंकेश्वरला आणि मग जाऊ सनसेटला. तर गाईच आत्ता आपण चाललो आहे आपल्या मागचं जे हे दिसते का, हे लिंगेश्वर मंदिर आहे. आणि हा आपला जो मठ आहे ना तिथं आपण चाललो आता पेढे ठेवायला. आणि मग त्यानंतर जाणार आहोत डायरेक्ट कुंकेश्वरला. आणि कुंकेश्वरवरनं डायरेक्ट आपण सनसेट पॉईंटला जाऊयात. आमचं एक स्पेशल सनसेट पॉईंट आहे, तिथं नेतो तुम्हाला. चला स्टे ट्यून. ब्लॉगमध्ये टिकून राहा पुढे. जय माता दी, हे मा शक्ती. चला ते आपल्या लिंगेश्वरचं मंदिर आहे गाईस, आपल्या गावातलंच मंदिर आहे. तिथे दरवेळेस आम्ही जातो, पाया वगैरे पडतो. मस्त मंदिर, एक शांत ठिकाणी असं दाखवतो मग. चला आपला जो एरिया आहे ना गाईस एवढा शांत आहे ना, तुम्हाला अर्ली मॉर्निंग उद्या उठल्यावर दाखवतो. एकदम असं लिटरली असं मस्त हवा येते, शांत, कसला आवाज नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज. एक सकाळ झाली म्हणून नाही का, एकदम शांत सकाळ, सुखद सकाळ. हे आपलं विमलेश्वराचं मंदिर आहे.
तर गाईज आपण आत्ता हे लिंगेश्वरचं मंदिर दिसतंय ना, ह्याच्यावरती जे तुम्हाला असे खड्डे दिसतात ना, थोडेसे होल्स, त्यात ना घोबडाचं पिल्लू एक छोटंसं, ते ना नेहमी तिथंच असतं. जेव्हा पण आम्ही येऊ ना तेव्हा ते असं बाहेर येतं, आपल्याला डोकावतं आणि परत आतमध्ये पळून जातं. माझ्याकडे फोटो आहे का बघतो जुनावाला, तो तुम्हाला दाखवतो मी. बघा हे वाला आहे ते पिल्लू, ते नेहमी असं छोटंसं असं बाहेर येतं ना, आत जातं. आम्ही यांना भरपूर आता जेव्हापासून येतो ना आम्ही तेव्हापासून आम्ही त्यांना बघतो, असे मस्त मागं म्हणजे डोकावतात मध्ये आत जातात. तर चला पाया पडूयात आपण मंदिरामध्ये. हे पण असं एक मस्त आमचं झाड आहे. एकदम शांत वाटते इथे. इथे जेव्हा काम चालू असेल ना तर भाऊ आणि मामा वगैरे इथे येऊन झोपायचे मंदिरामध्ये. हे बघा असं मंदिर आहे लिंगेश्वर. नाही काढणार आहे ते, नाही ठेवलं महादेव. सनसेट व्हायला आलं गाईज. तर आपण बघूया आता कुंकेश्वरला जायचं. कुंकेश्वरला पण बॉक्स ठेवायचं. एक स्वामी समर्थांच्या मठात पण जायचं, तिथं पण एक बॉक्स ठेवायचा. गाईज इकडे ना या साईडला आम्ही करवंद वगैरे काढायला जातो. या साईडला इकडे असं जंगल आहे, थोडासा ओढा पण आहे, चांगलं आहे. पण आता थोडी भीती वाटते याला, कोल्हे बिबटे पण आहेत का नाही काय म्हणतात. एकदा तर आम्ही गेलो होतो बिंदास, पण आता जेव्हापासून ते बिबटे दिसलेत ना तेव्हा भीती वाटते याला. चला लिंगेश्वर बाय. ते घुबड बघते बघा काहीच, छोटंसं बेबी. आणि काही सॉरी बरं का, मी हेल्मेट नाही घातलं कारण काल खूप भिजलं होतं. त्या हेल्मेटमध्ये कुशन आहेत ना, ते घामाने खूप भिजलं आणि खूप घाण वाचत होतं. त्यामुळे आता मी धुवून ठेवलं आहे मगाशी. सो म्हणून आता विदाऊट हेल्मेटला आजूबाजूला फिरतोय. काय आपलं घर दिसतंय बघा, मस्त हवा पण सुटली आहे. रोड बघा फक्त एकदा क्लीन झाला तर अजून मजा येईल इथं गाडी चालवायला. इथं पाऊस पण तेवढाच असतो. संध्याकाळी 5 ते 6 वाजता काही जो टाईम असतो ना, तो जो गोल्डन आवर असतो ना, त्यात क्लास फोटोज येतात, व्हिडिओज वगैरे नाही का, असं मस्त येतात. सगळं गवत काढून नेले बघा गावकऱ्यांनी. हा माठाचा इथला रोड बघा कसं स्मूथ एकदम. गाईज मठामध्ये आलो आता. इथं पण पटकन पाय पडून निघूयात पटकन कुंकेश्वरला, कारण कुंकेश्वरला जाऊन आपल्याला सनसेट बघायचा आहे. सो मोस्टली होईल कवर, जाऊयात पटकन चला. तर असे पेर धोनी का रहती इधर. मस्त मोठ्या. आणि इथली एक प्रथा आहे गाईज की जे मठात जेव्हा पण आपण येऊ ना तेव्हा ते आपल्याला चहा वगैरे विचारतात नाही का, चहा वगैरे देतात आपल्याला तिथं आलं की. कोणी असू दे मग ते बस येतात. मठात आलं आपण. हा पहा मठ मस्त आहे. ते पालखी वगैरे असते, भरपूर काय काय असते. ते पाया पडून घेऊ आपण. आणि इथे ना छोटी छोटी पण अशी मंदिर आहेत. एक संतोषी मातेचं का लक्ष्मी मातेचं एक मंदिर इथे आहे.
हे वाला त्यानंतर इथे एक महादेवाची पिंड आहे, नंदीची सावली कशी मस्त पडली आहे आणि उन्हाचा कवडसा एक आपल्या पिंडीवर पडला आहे, छान दिसतंय. हर हर महादेव. इथे एक छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे, बजरंगबली की जय. इथं आय थिंक आणि इथं आपले शनी महाराज आहेत, शनिदेव. शनिदेवा हा व्ह्यू बसला छान दिसतोय बघा. गाईस चला स्ट्रेट टुवर्ड्स कुंकेश्वर. काहीच दिखलेलं आपलं फार्म हाऊस. जेव्हा ते आंब्याची झाडं वाढतील, जेव्हा ही नारळाची सगळी लाईनीनी अशी कॉर्नर कॉर्नर वाढतील, तेव्हा तर एक वेगळाच नजारा असेल आपलं फार्म हाऊस. अजून भरपूर चेंजेस करायचे आतमध्ये, पार्किंग बिर्किंगचं मजा येतं. सूर्य बघा, सूर्य समोर एकदम क्लास. अँगल मला माहीत नाही आहे, कारण मी आता नेक माउंट लावला आहे, त्यामुळे आता बघूयात कशी व्हिडिओ येते. पण व्हिडिओ तर मस्त येते, आय लव्ह इट. इथले रोडच एवढे भारी आहेत ना, गाडी चालून जमण्याचे चान्सेसच नाही तिथे. एकदम क्लास. तो समुद्र दिसतोय गाय समोर, बघा तिथे अख्खा समुद्र येतो, अख्खा समुद्र. दिसला का? टोटल समुद्र येतो, मस्त एकदम एकदम क्लास तो समुद्र आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्मल उजेडात याल ना, तेव्हा तो समुद्र दिसणार नाही तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही असं जेव्हा सनसेट वगैरे असतो ना, तो प्रॉपर समुद्र दिसतो. काहीच आता एक स्पॉट बघा, तुम्हाला दाखवतो मी. समोर दिसतं का समुद्र? आता तुम्हाला एक कुंकेश्वरचं मंदिर प्लस समुद्र दिसलं का? व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त काहीच. कुंकेश्वरचं मंदिर प्लस समुद्र, कडक. मंदिराच्या इथं तर आलो गाईज. चला आता कुंकेश्वरचं दर्शन तुम्हाला घडवलं. माझ्या एरियाला पण कुंकेश्वरच बोलतात आणि देवळ सगळ्यात फेमस आणि सगळ्यात प्रतिष्ठित असं हे मंदिर कुंकेश्वर. त्याचा इतिहास पण खूप छान आहे, मी सांगेल तुम्हाला तो. चला जाऊयात मंदिरात गाईज. वेलकम टू कुंकेश्वर. भरपूर वेळा येतो आपण, जेव्हा येतो आपण इथं पाया पडतो नक्कीच. वरती गेलो तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवतो, तो व्ह्यू बघा फक्त तुम्ही. एकाच ठिकाणी तो कुठेतरी बघा ती आयडिया, एक चप्पल इथे ठेवायची एक दुसरीकडे ठेवायची. या मंदिराला ना एक काम करतो नेहमी, एक चप्पल इथे ठेवायची आणि एक ना अशी दुसरीकडे ठेवायची, म्हणजे ना चोरी होत नाही. एक ते आमचा स्कॅम आहे स्वतःचाच. श्री क्षेत्र कुंकेश्वर. महाशिवरात्रीला इथे एवढी गर्दी असते ना, म्हणजे इथं जेवढी होळी बिळीला म्हणत नाहीत ना, तेवढी गर्दी इथं महाशिवरात्रीला असते. ठीक आहे, वरती मंडप वगैरे लावलेत ना, कारण हे खालचे जे दगड आहेत ना खूप तापतात, सो त्यामुळे. गणपती बाप्पा इथं एक आहे आणि या बाजूला एक आहे, मस्त एकदम. सिनेमॅटिक शॉट घेता येतील का नाही माहीत नाही,
म्हणून आपण पुरेपूर प्रयत्न करूयात सिनेमॅटिक शॉट्सचे. सो लेट्स सी. ते पहा, दिस इज आवर मंदिर आणि समुद्र बघा. आधी आपण पाय पडून येऊ आणि मग समुद्र दाखवूया तुम्हाला. चला. गाईज चित्र बघा, मस्त पेंट केलं. इथून ना एक्झिट असते या बाजूला, पण ती एक्झिट आता नाही आहे, ती या साईडने दिली. सो आता त्या बाजूने नाही जाता ना, आता आपण इकडूनच बाहेर पडायला लागणार. इथे पण भरपूर काय काय असं मस्त त्यांनी डिझाईन दिलं. गाईज दर्शन तर मस्त झालं आहे आणि फक्त आता सनसेट मिस झाला आपला, सूर्य खाली गेला. तर कदाचित आपल्याला उद्याच सनसेट बघावं लागणार आहे. हे अजून एक मंदिर आहे देवी जोगेश्वरीचं. तर गाईज आपला सनसेट तर मिस झाला आहे. ठीक आहे, उद्या कवर करूयात, कारण सगळी मंदिरं कवर करण्यात सनसेट तर आपला गेला पूर्ण. सो आणि इथे ना गाईज ही जी बाजू आहे ना, इथे किंवा तिथे त्या बाजूला शंकराच्या पिंडी आहेत छोटे, शिवलिंग आहेत छोटे छोटे. ते आत्ता दिसत नाहीत कारण आत्ता पाणी वाहत आहे. थोडं जेव्हा आज जातं ना, आहोटी होती ना तेव्हा तिथे अशा पिंडी आहेत. त्या पिंडी अशा मस्त दिसतात, भरपूर आहेत अशा. बघू आपल्याला जर उद्या दिसल्या ना तर आपण कवर करूयात त्या पिंडी उद्या दिसल्या तर. सो लेट्स सी. आता हे आपलं कोटेश्वराचं मंदिर, चंद्र दिसतोय बघा. आणि अख्खा समुद्र असं एकदम क्लास व्ह्यू. हा रोड असा जातो ना, हा जो वरती जातो तो कोस्टल रोड आहे. सो भाऊ आता ते पेढे वगैरे ठेवतोय. सो आता बघूयात, आपण निघूयात पुढच्या साईडला थांबू. जर आपला सनसेट पॉईंट आहे वरती, त्या सनसेट पॉईंटला बाईक्स लावू आणि बाईक्स घेऊन तिथे थांबूया. सो चला, स्टे ट्यून्ड. चढ बघा फक्त, चढ गाईज. ह्या चढामुळे एसट्या वगैरे इथनं येत नाहीत आणि त्यामुळं मग तो अल्टरनेटिव्ह रोड चालू आहे करायचा. आपण जेव्हा गाड्या जागा घेत होतो ना गाईज, तेव्हा इथे पण 1-2 जागा भेटत होत्या, पण त्या थोड्याशा होत्या. आपण ॲक्च्युली एकरामध्ये जागा बघत होतो, मामा आणि भाऊ वगैरे ना एकरामध्ये जागा बघत होतो. पण इथं असे 5 गुंठे 6 गुंठे असे होते. पूर्ण सी व्ह्यू होता, डायरेक्ट टेन्शनच नाही, डायरेक्ट समुद्र किनारीच. गाईज आय होप तुम्हाला व्ह्यू दिसत असेल. हे बघा गाईज, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो फक्त, एकदा चेक करा. दिसला का व्ह्यू? बघा फक्त. आत्ता तरी एवढं हे, पण जेव्हा सूर्य असतो किंवा सनसेट होत असतो ना तेव्हा क्लास दिसतो. तरी ठीक आहे, जाऊन बसूयात आपण आपल्या स्पॉटवरती. चला. गाईज ह्या व्ह्यूसाठी पैसा वसूल, म्हणजे आरेवारे वगैरे पण आहे, बट हा जो व्ह्यू आहे ना तो जरा जास्त जवळच आहे आपल्यासाठी.
गाईज सुपर नाईट मोड ऑन केला आहे मी आपल्या कॅमेराचा. आय होप मी दिसत असेल थोडा तरी. तर पूर्ण सनसेट होऊन गेला आहे आणि बघू शकता इथे बीच थोडासा तुम्हाला मस्त दिसतो. आम्हाला तर थोडंसं दिसतं आहे पण या सुपर नाईट मोडमुळे जास्त दिसतं तुम्हाला मस्त एकदम. आम्ही बसलो आहे जरा कोल्ड्रिंक पित. येस, दिस इज सुकून आमच्यासाठी. शांत समुद्रकिनारी बसायचं. आणि याच्यापेक्षा भारी समुद्र आहे ना आम्हाला कधी आवडतो रात्री जेवण वगैरे झालं आणि रात्री 12-12:30 नंतर ना असंच येऊन इथं बसायचं समुद्रावर. शांत, कोण नसतं, नुसतं समुद्राच्या लाटांचा आवाजच. पाणी तर दिसतच नाही कुठे जवळ आलंय का लांब गेले. ते वाला एक ते सुख असतं. आम्ही कुठेही जाऊ दे, कुठल्याही ठिकाणी जाऊ दे, तर आम्ही ना रात्रीचं बीचवर जाणं आम्हाला खूप आवडतं. आत्ता बाईक आणल्यात त्यामुळं थोडंसं भीती वाटते बीचवर यायला रात्रीची. पण माझा भाऊ उत्साही आहे, पण ठीक आहे, मला नाही यायचं. माझ्या चंद्र दिसतोय का? रात्रीचं बीचच वेगळं यार. ते गोवा बिवावाले ते बीच, ते पार्टी वाईबवाले बीच तसं नाही. 100 लोक असतात इथं. फक्त तुम्ही दोघंच जा, 2-3 जेवढे असाल तेवढे बीचवर जाऊन बसा रात्रीचं. ते एक वेगळंच भारी वाटतं. चला निघूयात थोड्याने घरी. थोडंसं एक कोल्ड्रिंक घेतलं, कोल्ड्रिंक पितो आणि मग निघूयात घरी आता. स्टे ट्यून्ड. तर गाईज हा होता देवगडमधला आपला पहिला दिवस. जे काय घडला जसा काय होता तो तुम्हाला पूर्ण मी दाखवलेला आहे. कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मला माहिती आहे व्लॉग आपले लेट येत आहेत, सो थोडं ॲडजस्ट करा कारण एडिटिंगला वगैरे खूप टाईम लागतो आहे. सो चला, तोपर्यंत स्टे ट्यून्ड.